श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2 डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली असून मार्तंड भैरव षडरात्रोत्सवही प्रारंभ झाला आहे. या दिवशी देव दिवाळी देखील साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा खंडोबांची नवरात्री आणि देव दिवाळी म्हणून साजरा करतात. मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्टीपर्यंत 6 दिवस नवरात्री असते. जेजुरीला हा उत्सव मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात. यंदा चंपाषष्ठी 7 डिसेंबरला म्हणजे शनिवारी असणार आहे. चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणूनही ओळखली जाते. हा भगवान शंकरांच्या अवतारापैकी एक आहे. भगवान खंडोबांच्या मल्ल आणि मणी या 2 राक्षसांवर झालेल्या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्ठी साजरी करतात. या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकरांनी मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते. हे युद्ध अवघ्या 6 दिवसांनी संपले. या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी होती. हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते षष्ठी तिथीपर्यंत हा उत्सव सुरू असतो. या 6 दिवसात मार्तंड देवाजवळ 9 तेलाचे दिवे लावले जातात. तसेच विधिवत खंडोबांची पूजा करून आरती म्हटली जाते. चंपाषष्ठीच्या दिवशी अनेक धान्याचे पीठ, गव्हाचा रोडगा आणि वांग्याचे भरीत नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. तसेच दिवे ओवाळण्याची देखील पद्धत आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी षडरात्रोत्सवाची सांगता होते. मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचं कुलदैवत आहे. त्यामुळे घरोघरी चंपाषष्ठी निमित्त आपापल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी भरली जाते. बरेच जण जेजुरीला जाऊन खंडोबाची तळी भरतात आणि घरामध्ये काही सेवा व उपाय केले जातात. तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला उद्या शनिवारी आलेल्या चंपाषष्ठीच्या दिवशी कुत्र्याला अशी कोणती वस्तू खाऊ घालायची आहे, त्याचबरोबर घरामध्ये अशा कोणत्या सेवा व उपाय करायचे आहेत, याविषयीची माहिती मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, खंडोबा जे आहेत ते अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहेत. त्यामुळे उद्याच्या दिवशी काही सेवा व उपाय आपल्याला घरामध्ये करायचेच आहेत. कारण अनेक अडचणी, समस्या आयुष्यामध्ये येत असतात आणि आपण बऱ्याचदा या अडचणींना, समस्यांना कंटाळून जातो. कितीही प्रयत्न केले तरी आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही. कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये सतत अपयशाचा सामना आपल्याला करावा लागतो. घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही. कुटुंबामध्ये सतत वादविवाद, भांडण, कलह होतात. तर ही जी काही दरिद्रता, आपल्या घरामध्ये असलेली गरिबी जी आहे ती नष्ट होण्याचं नाव घेत नाही. आपण या सर्व गोष्टींना कंटाळून गेलेलो असतो. मग जो काही आपला हा आयुष्यात असलेला त्रास आहे, शत्रू त्रास आहे, तो संपूर्णपणे नष्ट व्हावा यासाठी उद्या शनिवारी आलेल्या चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. या उपायामुळे नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडेल. कारण उद्याच्या दिवशी खंडोबांचं दैवी तत्व हे सक्रिय झालेलं असतं. त्यामुळे ज्याही सेवा उपासना तुम्ही कराल त्याचे तुम्हाला लाभ होतातच. तर उद्या चंपाषष्ठीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे. स्वच्छतेशिवाय कोणतीही सेवा किंवा उपाय घरामध्ये करू नयेत. त्यामुळे घरासमोर साचलेली धूळ, कचरा वगैरे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर घरासमोर अंगण असेल तर ते स्वच्छ झाडून घ्यायचं. उद्याच्या दिवशी न चुकता हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा. हळद जी आहे ती खंडोबांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे न चुकता तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहता तर थोडेशा हळदीचं पाणी तुम्ही तुमच्या फ्लॅटसमोर शिंपडू शकता. त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे. अंघोळीनंतर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायला विसरू नका. त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. आपल्या देव्हाऱ्यात असलेल्या खंडेरायांच्या टाकावरती उद्याच्या दिवशी अभिषेक करावा. तुमच्या घरामध्ये जर घटस्थापना केलेली असेल तर या दिवशी तो घट हलवला जातो आणि खंडेरायांच्या टाकावरती अभिषेक केला जातो. तुमच्या देव्हाऱ्यामध्ये खंडेरायांचा टाक नसेल, गावाकडे ठेवलेला असेल तर तुम्ही खंडेरायांच्या स्वरूपामध्ये सुपारी देखील वापरू शकता. नवीन कोरी सुपारी घ्यायची, त्यावरती पाण्याने, पंचामृत आणि परत पाण्याने असा अभिषेक करायचा. अभिषेक करत असताना खंडोबांच्या मंत्राचा जप करावा. खंडोबांचा टाक तुमच्या देव्हाऱ्यात नसेल तर महादेवांची मूर्ती घेतली तरी चालेल. त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक केल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. पंचोपचार विधिवत त्यांचं पूजन करायचं आहे. त्याचबरोबर बघा, ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना केलेली आहे त्यांच्या घरामध्ये मल्हारी सप्तशतीचे पाठ सुरू असतील. तुमच्याकडून अजूनही ही सेवा झालेली नसेल तर उद्याच्या दिवशी आवर्जून एक तरी पाठ करावा. हा पाठ स्त्री पुरुष कोणी करू शकतं. खरं तर हा पाठ जो आहे तो घरातील कर्त्या व्यक्तीने करावा. पण जर त्यांना वेळ नसेल तर घरातील कुलस्त्रीने हा सेवा किंवा पाठ केला तरीही चालतो.
एक वेळा तरी हा पाठ करा बघा. या सेवेने तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचे आशीर्वाद लाभतील आणि तुम्हाला तुमचं कुलदैवत माहिती नसेल तर अवघ्या कुटुंबाचं कुलदैवत हे जेजुरीचे खंडोबा आहेत. त्यामुळे त्यांची केलेली सेवा कधीही वाया जात नाही. ही सेवा तुम्ही नक्की करा आणि त्यानंतर तुम्हाला उद्याच्या दिवशी न चुकता तळी देखील भरायची आहे. आता तळी कोणी भरावी, तर तळी ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना झालेली आहे त्यांनीच तळी भरावी का? घट जरी बसलेले नसले तरी कुलदेवतेचा टाक किंवा सुपारी घेऊन तुम्ही ही तळी भरू शकता. नक्की भरा. या सेवेने तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतील. कुलदेवतेच्या कृपेने तुमच्या घरामध्ये काहीही कमी पडणार नाही. आणि त्यानंतर आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू देखील उद्याच्या दिवशी आवर्जून खाऊ घालायची आहे. कारण खंडोबा जे आहेत ते शंकरांचा अवतार मानले जातात. खंडोबांच्या परिवारामध्ये म्हाळसा, बानाई या पत्नी, हेगडे हा प्रधान म्हणजेच बानाईचा भाऊ आहे. कुत्रा आणि वाहन घोडा यांचा देखील खंडोबाच्या परिवारामध्ये समावेश होतो. खंडोबांच्या मूर्ती उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातामध्ये डमरू, त्रिशूळ, खंडा आणि पानपत्र असून तो चतुर्भुज व कपाळाला भंडारा लावलेल्या रूपात असतो. त्यामुळे उद्याच्या दिवशी कुत्र्याची सेवा केल्याने देखील खंडेराय प्रसन्न होतात. मानाप्रमाणे प्रथम मान हा नंदीला, दुसरा मान हा घोड्याला आणि तिसरा मान हा कुत्र्याला असतो. त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला कोणतीही सेवा नाही शक्य झाली तर कुत्र्याला ही एक वस्तू तुम्हाला आवर्जून खाऊ घालायची आहे. खंडोबा तत्व हे उद्याच्या दिवशी 1000 पटीने सक्रिय आहे. खंडोबा हे न्यायाचे देवता मानले जातात. म्हणूनच उद्याच्या दिवशी गोरगरिबांची, मुक्या प्राण्यांची सेवा केली जाते. कारण ती सेवा खंडेरायांना अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी खोटे बोलू नका, कोणाचाही अपमान करू नका. ह्या काही गोष्टींचं पालन उद्या करायचं आहे. घरामध्ये म्हणजे आज शुक्रवार आणि शनिवार दोन्ही दिवस मांसाहार करायचा नाही. ब्रह्मचर्याचं पालन करायचंय. कारण कुलदेवीची किंवा कुलदेवतेची सेवा करत असताना या नियमाचं पालन हे सर्व विवाहित स्त्री पुरुषांनी केलंच पाहिजे. त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ उद्याच्या दिवशी दिवा लावा, धूप दीप ओवाळून घ्या. खंडेरायांची तुम्ही सकाळी व संध्याकाळी आरती करायला विसरू नका. आणि त्यानंतर सकाळी किंवा दिवसभरामध्ये जेव्हा जमेल तेव्हा तुमच्या आसपास असलेल्या एखाद्या काळ्या रंगाच्या कुत्र्याला किंवा कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्हाला ही वस्तू खाऊ घालायची आहे. पूर्ण काळ्या रंगाचा कुत्रा जर तुम्हाला दिसला ना तर त्या कुत्र्यालाच ही वस्तू खाऊ घाला. काळा रंगाचा कुत्रा म्हणजे त्याच्यावरती कोणत्याही दुसऱ्या रंगाचा ठिपका देखील नाही असा कुत्रा तुम्हाला जर मिळाला तर उत्तम आहे. पण असा कुत्रा नाही मिळाला तर जवळपास जो कुत्रा आहे तिथे जाऊन तुम्हाला कुत्र्याला या सर्व वस्तू खाऊ घालायच्या आहेत. आता ह्या वस्तू खाऊ घालण्यासाठी तुम्हाला 3 पिठाची एक भाकरी बनवायची आहे. तर 3 पीठ कोणते? तर सगळ्यात पहिलं पीठ जे आहे ते बाजरीचं, त्यानंतर थोडंसं आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ घालायचं आहे. हे 3 पीठ एकत्र करायचे, याची एक भाकरी तयार करायची आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी वांग्याच्या भरीताला खूप महत्त्व आहे. वांग्याचं भरीत आपल्याला बनवायचं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार बनवू शकता. त्यानंतर त्यामध्ये कांद्याची पात देखील आवर्जून घालायची आहे. भाकरी थोडीशी जाडसर बनवायची आणि त्यावरती तुम्हाला हे वांग्याचं भरीत टाकायचं आहे. त्यावरती एक लसणाची पाकळी ठेवायची आणि ह्या वस्तू घेऊन तुम्हाला जवळपास असलेल्या कुत्र्याजवळ जायचं आहे. कुत्र्याजवळ गेल्यानंतर ही जी भाकरी आहे ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे. कुत्रा ही भाकरी खात असताना येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. मनोमन तुमच्या इच्छा, मनोकामना व्यक्त करायच्या. तुमच्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळावा अशी इच्छा व्यक्त करायची आहे. आता ही भाकरी कुत्र्याने खाल्ल्यानंतर सोबतच तुम्हाला थोडंसं पाणी देखील न्यायचं आहे आणि हे पाणी देखील त्या कुत्र्याला तुम्हाला प्यायला द्यायचं आहे. कुत्र्याने बाजरीची भाकरी अर्धी जरी खाल्ली आणि पाण्याचा एक घोट जरी पिला तरी तुम्ही जी सेवा केलेली आहे त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल. आणि बघा या दिवशी खंडोबांचं तत्व हे सक्रिय झालेलं असतं. त्यामुळे तुम्हाला खंडोबांकडे प्रार्थना करायची आहे की हे खंडेराया माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य तू दूर कर आणि तुझ्या आशीर्वादाने कुटुंबामध्ये सुख समृद्धी येऊ दे आणि माझ्या पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होऊ दे. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी जर जमलं तर तुमच्या घराच्या आसपास असलेल्या खंडेरायांच्या मंदिरामध्ये जा. तिथे देखील तुम्हाला हाच नैवेद्य म्हणजे बाजरीची भाकरी आणि त्यावरती भरीत आणि कांद्याची पात ठेवून तुम्हाला हा नैवेद्य खंडोबांसाठी घेऊन जायचा आहे. तिथे जाऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. बरेच जण जेजुरीला जाऊन दर्शन घेतात, पण जेजुरीला जाणं प्रत्येकाला शक्य नाही. तिथे खूप गर्दी देखील असते. पण जिथे कुठे मंदिरामध्ये जाल तिथे खंडोबांचं तत्व हे सक्रिय झालेलं असतं. त्यामुळे केलेल्या सेवेचा, उपासनेचा तुम्हाला लाभ हा होतोच. तर चला, झालेली सेवा मी खंडोबांच्या चरणी अर्पण करते. तेच व्हिडिओ एंड करते. श्री स्वामी समर्थ.